हॅलो. वाय React.js इज सो पॉप्युलर ओव्हर अदर फ्रेमवर्क्स? पहिलं कारण आहे की React.jsचं कंपोनंट बेस्ड आर्किटेक्चर आहे. त्यामुळे आपण कोड लिहिताना हा स्मॉल कंपोनंटमध्ये ब्रेक करतो. त्यामुळे आपल्याला एक कंपोनंट हा मल्टिपल ठिकाणी रियूज करता येतो. म्हणजे रियुजेबिलिटीमुळे त्याचा आपल्याला फायदा होतो. त्यानंतर व्हर्चुअल डोम यूज करतो. त्यामुळे व्हर्चुअल डोम ही जर टर्म तुम्ही फॅमिलियर नसाल तर एक्झॅक्ट रिप्लिका असते ॲक्चुअल डोमची आणि त्या डिपिंग अल्गोरिथमवर वर्क करतं जे ॲक्चुअल आणि व्हर्चुअल डोमला कंपेअर करता ॲज अ चेंजेस असतील तरच ते ॲक्चुअल डोममध्ये रिफ्लेक्ट होतील, अदरवाईज नाही होत. मेनली फोकस केला गेला आहे UI वर. त्यामुळे अदर लायब्ररीज अवेलेबल आहे जसे की राउटिंगसाठी रिॲक्ट राउटर, स्टेट मॅनेजमेंटसाठी रिडक्स आहे, अदर थिंग्स अवेलेबल्स आहेत आपल्याजवळ. त्यानंतर युनिडायरेक्शनल डाटा फ्लो आहे. हा डाटा एकाच म्हणजे पॅरेंट टू चाइल्ड फ्लो होत असतो. त्यामुळे इझी टू अंडरस्टँड आहे. JSX आपल्याला जावास्क्रिप्टचा कोड आणि HTMLचा कोड एकत्र लिहिण्याची फंक्शनॅलिटी भेटून जाते JSXच्या थ्रू. ते